नमस्कार. ऑल इज वेलची टीम तुमच्या सगळ्यांचा आभार मानते. तुम्ही इथं वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. प्रोडक्शनचं नाव आहे वाणीश्री फिल्म प्रोडक्शन्स. प्रोड्युसर्स आहेत अमोद मुचंडीकर, मल्लप्पा, वाणीश्रीताई आणि विनायक पट्टण शेट्टी आणि आणखी काही प्रोड्युसर्स आहेत. रायटर आहेत प्रियदर्शन जाधव, डायरेक्टर योगेश जाधव म्हणजे मी, अभिनय बेर्डे अमरच्या भूमिकेमध्ये, रोहित हळदीकर अँथनीच्या भूमिकेमध्ये, तबस्सुमच्या भूमिकेमध्ये आहेत सायली फाटक, नक्षत्राच्या भूमिकेमध्ये स्वतः नक्षत्र मेडेकर, ॲनाच्या भूमिकेमध्ये आहेत अमायरा गोस्वामी. सो इथे उपस्थितांपैकी ही ओळख झाली. पण अदरवाईज सिनेमामध्ये आहेत सयाजी शिंदे सर त्या वेगळ्या भूमिकेमध्ये, माधव वजे जे आपल्यात आज नाहीत तेही आहेत, अभिजित चव्हाण, अजय जाधव आणि उर्वरित बरेच. आणि त्यात आमचा हा स्टार, तू सांगा तुझं नाव सांग ना. हां, हा सुद्धा छान भूमिकेमध्ये आहे. बाकी गोष्टी आपण इव्हेंच्युअली बोलत जाऊ. तर तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही बोलत जाऊ. काय 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 हां, भूमिकेबद्दल बोलतील ना. मी माझं नाव या कॅरेक्टरचं नाव तबस्सुम असं आहे आणि मी एक फिमेल कॉन्स्टेबल आहे या सिनेमात. येस. थोडक्यात एक वन लाईनर सांगतो. 3 तरुण वेगवेगळ्या उद्देशाने एका मोठ्या शहरात येतात मुंबईसारख्या, आणि तिकडे ते एका सिच्युएशनमध्ये अडकतात जिकडे एक अप्पा नावाचा डॉन त्यांच्या मागे लागतो. का, कशासाठी, दॅट इज सिनेमा. नमस्कार, मी रोहित हळदीकर. अँथनी नावाच्या मुलाची भूमिका मी यामध्ये करतोय. गोव्याचा मुलगा आहे ज्याला मुंबईत जाऊन या इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टीत काहीतरी काम करायचं आहे, त्याला ॲक्टर व्हायचं आहे, म्हणून तो गोव्यातून मुंबईत आला आहे. आणि त्याला मुंबईत आल्यानंतर काम मिळवण्याची धडपड, याबरोबर अमर आणि अकबर अशी 2 माणसं भेटतात आणि ते तिघं एका ट्रॅपमध्ये अडकतात आणि त्यातून कशी त्या तिघांची सुटका होते किंवा ते सुटका करून घेतात, असा हा चित्रपट आहे आणि असा हा अँथनी आहे. नमस्कार, मी अभिनय बेर्डे. मी या सिनेमात अमरची भूमिका करतो आहे. आणि अमर मुंबईमध्ये प्रेमासाठी येतो आणि घरी खोटं बोलून येतो. हा करिअरसाठी आलेला असतो, अकबर पैशांसाठी आलेला असतो, मी प्रेमासाठी आलेलो असतो. आणि इकडे आल्यावर त्याची कशी फसवणूक होते, त्याला कसा मार्ग शोधून काढतो, त्याला कसे नवीन मित्र मिळतात, नवीन प्रेम मिळतं, अशी त्याची जर्नी आहे. नमस्कार, मी नक्षत्रा मेडेकर. माझं या फिल्ममध्ये नावसुद्धा नक्षत्र आहे. मी एका जर्नलिस्ट, एक रिपोर्टरची भूमिका साकारली या फिल्ममध्ये. आणि आय थिंक बिंग अ रिपोर्टर तुम्हाला फारच ऑन द अप टू द मार्क सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, सगळं जनतेपर्यंत पोहोचवावं लागतं. ही सुद्धा फार ॲम्बिशियस आहे, ऑनेस्ट आहे, तिला सगळ्यात आधी बातमी पोचवायची आहे लोकांपर्यंत. सो त्याच घाईघाईमध्ये मला ही बातमी सगळ्यात आधी मला कवर करायची आहे, ह्याच्यात तिच्याकडनं एक चूक होते आणि मग एक खूप मोठा घोळ घातला जातो तिच्याकडनं, जे ट्रेलरमध्ये सुद्धा बघितलं आहे की बिचारे अमर, अकबर, अँथनी अडकले जातात त्याच्यात. पण शी इज व्हेरी ऑनेस्ट, त्यामुळे ती एक्सेप्ट करते की तिची चूक झाली आहे आणि त्याच्यातनं ती त्यांना बाहेरसुद्धा काढते त्या सगळ्या ह्याच्यातनं. आणि मग नंतर जे जे हळूहळू गमती जमती होत जातात पुढे, अशी ही स्टोरी आहे. मी अमायरा गोस्वामी, मी ॲनाचा रोल करते आहे. ती एक असिस्टंट डायरेक्टर असते. मग ती अँथनीला भेटते, तो ॲक्टर होण्यासाठी आलेला असतो. मग ते जे काही ट्रॅकमध्ये अडकतात आणि ॲना त्यांना कसं वाचवते हे तुम्हाला मूवीजमध्ये. ऑल इज वेल काय, आत्ता जे काही सराउंडिंग आहे आपलं, किंवा नॉर्मली असं होतं की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेत, टेन्शन आहेत, स्ट्रेस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, इगो, काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे सतत त्रासामध्ये माणूस फिरतो आहे. सतत कोणी ना कोणी इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, अशी काहीतरी एक अवस्था असते, विशेषतः मेट्रो सिटीजमधल्या लोकांची. तर आमचा स्टेट हेतू आहे, आमचं एक प्रॉमिस आहे, कमिटमेंट आहे ऑडियन्सला की फिल्म बघा, 2 तास मनोरंजन घ्या आणि कायम कुठल्याही सिच्युएशनमध्ये प्लेन क्रॅश होऊ देत, नाही तर अतिरेकी हल्ला होऊ देत, सर्वसामान्य माणसांना कोणी वाली नाही हे आम्हाला माहितीच आहे. तर किमान आपणच आपलं स्वतःला ऑल इज वेल म्हणूयात. दॅट इज वाय इट इज ऑल इज वेल.